हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, मी पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते। तर माहितीचे व्हिडिओ जेव्हापासून मी टाकायला स्टार्ट केलेला आहे त्यावरतील कमेंट्स बघून असं वाटतंय की भरपूर अशा ताई नवीन आहेत ज्यांना यूट्यूबबद्दल काहीही माहीत नाही आणि त्यांना असं वाटतंय की आपलं चॅनल लवकरात लवकर ग्रो व्हावं। तर खरं तर मी काहीही खोटं सांगणार नाही आहे, जे काही खरं आहे किंवा जे काही मला अनुभव आलेले आहेत त्या पद्धतीनेच तुम्हाला मी सांगणार आहे। तर बरेच मी चॅनल्स असे बघितलेले आहे ज्यांनी स्टार्ट केलेले आहे, फक्त शॉर्ट व्हिडिओ टाकत आहेत तर लॉंग व्हिडिओ टाकत नाहीत। काहींचे सबस्क्रायबर वाढलेले नाही आहेत, ज्यांनी आत्ताच स्टार्ट केलेले आहे आणि त्यांना असं वाटतं की चॅनल ग्रो होणार की नाही आहे। तर खरं सांगायचं तर हेच आहे की चॅनल ग्रो व्हायला वेळ लागतो, ही खरी गोष्ट आहे की चॅनल एकदम सहसा पुढे जात नाही, त्यासाठी वेळ हा लागणारच आहे। तुम्हाला डिमोटिवेट करण्याचं माझं काही उद्देश नाही आहे, पण जे सत्य आहे तेच मला तुमच्यासमोर मांडायचं आहे की एक चॅनल तुम्हाला पुढे नेण्यासाठी भरपूर वेळ लागणार आहे। हां, तुमचा जर कंटेंट छान असेल, तुमचे व्हिडिओज व्हायरल जात असतील सुरुवातीपासून, तर मात्र तुम्हाला 1 महिनासुद्धा लागणार नाही चॅनल मॉनिटाईज होण्यासाठी। पण आपण शिकतोय, हळूहळू आपण प्रयत्न करतोय, आपल्याला काही गोष्टी माहीत नाहीत, कंटेंट कसे तयार करायचे ते माहीत नाही, काय व्हिडिओज टाकायचे तेही माहीत नाही आणि आपल्याला फक्त इच्छा आहे की आपली यूट्यूबर व्हायचं आहे। तर अशा स्थितीमध्ये तर आपल्याला वेळ लागणारच आहे, हे मात्र खरी गोष्ट आहे। काय मग त्रिशा झोपलेली नाही आहे, ती एकदम आली होती व्हिडिओमध्ये, त्यामुळे मला थोडं थांबवावा लागला व्हिडिओ। पण मला ना पूर्ण माहिती सांगायची आहे, त्यामुळे म्हटलं पुन्हा असं थंबनेल थोडंसं लावून म्हटलं व्हॉइस ओव्हर द्यावा आणि तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवावी। तर चॅनल लवकर पुढे जात नाही मैत्रिणींनो, या भ्रमात राहू नका की तुम्ही चॅनल स्टार्ट केलं आणि लगेच तुमचं चॅनल वर्षभरात पुढे जाईल, मॉनिटाईज होईल आणि पैसेसुद्धा तुम्ही त्यातून कमवायला लागाल। तर या भ्रमात अजिबात राहू नका, चॅनल पुढे जाण्यासाठी वेळ हा लागणार आहे, हे सत्य आहे। आणि जर तुम्हाला खरंच आवड आहे आणि खरंच तुम्ही कंटिन्यू करू शकता यूट्यूबवरती काम, तरच तुम्ही सातत्य द्या, व्हिडिओज टाका। नाहीतर उगाच तुम्ही थोडेफार प्रयत्न कराल, नंतर मग चॅनल आपलं पुढे जात नाही किंवा सबस्क्रायबर वाढत नाही, व्ह्यूज येत नाही, ह्या गोष्टीमुळे तुम्ही होणार निराश आणि निराश होऊन तुम्ही चॅनल सोडणार। ही गोष्ट जर तुम्ही करणार असाल तर चॅनलवरती काम करू नका, आत्ताच काम करणं बंद करा आणि दुसरं काही कौशल्य शिका आणि त्यावरती फोकस करा, असं माझं म्हणणं आहे। स्पष्ट तर माझं असंच म्हणणं आहे की ज्यांनी हताश होऊन चॅनल सोडणार आहेत भविष्यात, त्यांनी तर आत्ताच चॅनलवरती काम करणं बंद केलेलं बरं आहे। कारण की उगाच एवढे मोठे व्हिडिओज बनवायचे, टाकायचे, मेहनत घ्यायची आणि मग नंतर परेशान होऊन चॅनल बंद करून टाकायचं, त्यापेक्षा मग आत्ताच बंद करा आणि दुसरी काहीतरी स्किल शिका, असं माझं स्पष्ट म्हणणं आहे। तर कारण की चॅनल लवकर ग्रो होत नाही, चॅनल ग्रो व्हायला वेळ लागतो। कारण की कसं आहे, आपल्याला चॅनलबद्दल काही माहीत नसतं, कसं ग्रो करायचं माहीत नसतं, आपल्याकडे कंटेंट नसतात, नेमकं दररोज काय व्हिडिओ अपलोड करावे हे आपल्याला माहीत नसतं। तर ह्या सगळ्या गोष्टींना हळूहळू शिकाव्या लागत असतात, त्यामुळे आवड महत्त्वाची आहे आणि एक जिद्द आपल्या मनामध्ये असली पाहिजे, एक प्रकारचा आत्मविश्वास आपल्यामध्ये असला पाहिजे की चला मी करू शकते आणि मी प्रयत्न करणार आहे। दररोज मी ठरवत राहणार आहे की नेमकं मला काय अपलोड करायचं आहे, काय नेमकं लोकांपर्यंत मला पोहोचवता येईल, माझ्याच्याने काय होईल, यामध्ये कशाप्रकारे इम्प्रूव्हमेंट होईल, त्याकडे तुम्हाला दररोज सातत्य द्यावं लागणार आहे, दररोज। एका दिवसाचा प्रश्न नाही आहे आणि मॉनिटायझेशन प्रोसेसपर्यंत येईपर्यंत तर मेहनत करायची आहेच। मॉनिटाईज झाल्यानंतरसुद्धा आपल्याला $100 कंप्लीट करावे लागतात आणि ते $100 सहजासहजी कंप्लीट होत नाहीत। 1000 सबस्क्रायबर आणि 4000 घंट्याचा वॉच टाईम कंप्लीट करायला आपल्याला 1 वर्ष तर लागणार आहे। जर 1 वर्षात नाही झालं तर पुढचं वर्षसुद्धा लागणार आहे। झालं 1 वर्ष गेलं मॉनिटाईज करण्यासाठी, मॉनिटायझेशन प्रोसेस झाल्यानंतर जे आपण व्हिडिओज अपलोड केलेले आहेत त्या व्हिडिओचा एकही रुपया यूट्यूब आपल्याला देत नाही। मॉनिटायझेशन प्रोसेस झाल्यानंतर जे व्हिडिओज तुम्ही टाकाल त्याचे पैसे आपल्याला यूट्यूब देतं। याचाच अर्थ की 1000 सबस्क्रायबर आणि 4000 घंट्याचा वॉच टाईम कंप्लीट झाल्यानंतरसुद्धा तुम्हाला अजून वर्षभर त्याच उत्साहाने मेहनत करावी लागेल, व्हिडिओज टाकावे लागतील। कारण की $100 जे आहेत ते इझिली कंप्लीट होत नाहीत। मला असं वाटतं प्रत्येकाच्या व्हिडिओजनुसार डॉलर्स आपल्याला मिळतात। तर डॉलर्सना जेव्हा आपले व्हायरल व्हिडिओ जातील, निदान आपल्या लॉंग व्हिडिओवरती 1000, 1500, 2000 एवढं तरी व्हायरल आपला स्टार्टिंगला गेला पाहिजे व्हिडिओ, लॉंग व्हिडिओ,
त्यावरती आपल्याला ॲड लावायच्या असतात आणि त्या ॲडचंच अर्निंग आपल्याला भेटत असतं. तर मला हेच सांगायचं आहे, मला अजिबात तुम्हाला डिमोटिवेट करायचं नाही. माझं म्हणणं एवढंच आहे की जर तुम्ही कंटिन्यू करू शकत असाल मेहनत आणि तुम्हाला वेळ जरी लागला तरीसुद्धा तुम्ही मेहनत करणार असाल तर आणि तरच तुम्ही यूट्यूबवरती काम करा. माझं जर म्हणाल तर मला प्रचंड आवड आहे आणि मला अजून वेळ जरी लागला तरीसुद्धा मी माझे प्रयत्न सोडणार नाही. कारण की मी माझ्या निर्णयावर ठाम आहे की मला यूट्यूबर व्हायचं आहेच आणि यूट्यूबर होण्यासाठी मला जे जे प्रयत्न करावे लागतील, ज्या ज्या गोष्टी मला शिकाव्या लागतील त्या मी सर्व शिकणार आहेत. जसं जसं मला जमेल तसं तसं मी स्वतःमध्ये इम्प्रूव्हमेंटसुद्धा करणार आहे. नेमकं चॅनल पुढे जाण्यासाठी मला काय काय करावं लागेल त्या गोष्टीची सातत्याने मी माहिती घेत राहीन. जसे मला जमतील तसे मी व्हिडिओज अपलोड करत राहणार आहे. तर ही झाली माझी गोष्ट. याच पद्धतीने जर तुमच्याही गोष्टी असतील, मनामध्ये ठामपणा असेल की चला आपल्याला बनायचंच आहे, वेळ लागला तरी आपण मेहनत करायचीच आहे, या गोष्टीवर ठाम असाल तर आणि तरच तुम्ही कंटिन्यू करा, नाहीतर करू नका. कारण की वेळ लागतो. दुसऱ्यांचं बघून आपण नाही हे करू शकत. आपल्याला स्वतःला कसं पुढे जाता येईल ते आपल्याला माहीत असतं, आपल्यामध्ये काय कौशल्य आहे आणि आपण कसं काम करू. आणि एक तर दुसरं कसं लहान मुलं असतात त्यामुळे आपल्याला पुरेसा वेळ पण भेटत नाही. तर कमी वेळामध्ये आपल्याला काम करायचं आहे आणि लवकर पुढे जाण्यासाठी सुद्धा आपल्याला विचार करायचा आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत बघा. त्यामुळे ना तुमच्याच्याने शक्य होत असेल तर कंटिन्यू करा, नाहीतर नका करू. हेच माझं म्हणणं आहे. तर चला भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसहित. तोपर्यंत धन्यवाद. आणि चॅनल नक्की पुढे जातं, वेळ लागला तरी चॅनल पुढे जातं. थेंबे थेंबे तळे साचे हे वाक्य कधीही विसरू नका. तुमचे प्रयत्न हे कधीच वाया जात नाहीत. त्यातून तुम्हाला काही ना काही नक्कीच शिकायला मिळत असतं. त्यामुळे डिमोटिवेट होऊन प्रयत्न सोडू नका. आणि प्रयत्न सोडणार नसाल तर आणि तरच कंटिन्यू करा. प्रयत्न सोडणार असाल भविष्यात तर आत्ताच चॅनल बंद करा. हेच माझं म्हणणं आहे. कारण की वेळ हा लागणारच आहे चॅनल पुढे जाण्यासाठी. एकदम चॅनल पुढे जातं नाही हेच सत्य आहे. भेटूया नवीन व्हिडिओसहित.